जय गुरु मानिक. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. तर आज कुठलाही व्लॉग मी शेअर करत नाही. तर रोजच्या जेवणामध्ये जे टमाट्याची चटणी आपण बनवतो, हिरव्या टमाटाची, ती चटणी मी तुमच्यावर आज शेअर करते. तर त्यासाठी मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या पोपटी मिरच्या जास्त तिखट नसतात या. तर 2 चमचे तेलामध्ये मी या हिरव्या मिरच्या थोड्याशा परतून घेतल्या आहेत डाग येईपर्यंत. आणि यानंतर 4 ते 5 टमाटे आहेत, थोडेसे हिरवे आणि थोडे पिकलेले असे. तर ते टमाटे मी चिरून घेतलेले आहेत आणि आता झाकून ठेवून वाफवून घेत आहे टमाटे. सुरुवातीला आपल्याला 3 ते 4 मिनिट हे टमाटे तसेच वाफवून घ्यायचे आणि थोडेसे मऊ झाले की मग त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हलवून घेऊन वाफवायला ठेवायचं आहे. आणि अधूनमधून हलवत हे टमाटे असे आपल्याला छान मऊ करून शिजवून घ्यायचे आहेत, कारण टमाटे वाफायला बराच वेळ लागतो. तर आता बघा आपले टमाटे हे वाफून तयार आहेत. तर मी अधूनमधून झाकण काढून त्याला वाफवून घेतलेलं आहे. टमाटे असे वाफले की काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे. यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचे पूड, 7 ते 8 लहान केलेला लसण आणि 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर घालून मिक्सरला अगोदर फिरवून घ्यायचं. यानंतर हे थंड झालेले टमाटे आणि हिरव्या मिरच्या सगळं ह्या भांड्यामध्ये भरून, जास्त बारीक वाटायचं नाही, थोडंसं मोठं मोठं ठेवूनच चटणी वाटून घ्यायचे, कारण जास्त गिरटा चटणी चांगली लागत नाही. तर यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे. तर फोडणीसाठी मी गॅसवर एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि थोडंसं तेल टाकून त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा हिंग टाकले आणि अर्धा चमचा हळद टाकले. तर अशी फोडणी करून घ्यायची आणि ही त्या चटणीवर टाकून घ्यायची. तर फोडणी टाकणं झाल्यानंतर ती चटणी व्यवस्थित सगळीकडून हलवून घ्यायची आहे, कारण फोडणी सगळीकडे मिक्स झाल्याशिवाय चटणीलाही चव येत नाही. ही अशा पद्धतीने जर हिरव्या टमाट्याची तुम्ही चटणी बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल आणि तुमच्या घरी आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा ही चटणी नक्की होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.